आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य फिट अनफिट. लेखक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. निर्मिती सहाय्य प्रदीप जारोंडे, जावेद खान. दिग्दर्शक चंद्रमणी बेसेकर. काय म्हणताय काय? अरे म्हणजे काय? खरंच? खरंच म्हणजे काय? खोटं सांगतोय की काय? नाही तसं नाही. मग कसं? म्हणजे असं की कसं? हे पहा, वरच्यांनी केलेलं चालतं आणि खालच्यांनी केलं तर मात्र बोंबाबोंब. अरे वो छोड़ यार, उसका क्या हुआ बता. काय का रे? अरे ते टीव्ही बिल प्रकरण यार. अरे ती बिलं येऊन ठेवून घेतली आहेत त्याच्याजवळ. अरे पण 2 महिने झाले ना यार. अरे तो क्या हुआ? एखादे को सस्पेंड कर देंगे. इतकं सोपं नाहीये ते. क्यों नहीं? अरे मानेकरचं प्रमोशन जाऊ शकतं या लफड्यामध्ये. यात काय आलाय लफडं? अरे एवढ्याशा TADA मध्ये कोणाला परवडतं रे महिने दौऱ्यावर राहायला? और इतने बड़े बड़े करोड़ के स्कैम करते हैं लोग, उनको तो कोई कुछ नहीं होता. अरे बाबा ते सगळे एक असतात एकमेकांना वाचवायला. इथे आपलेच रायव्हल युनियन वाले दुसऱ्याच्या मेंबरला तरी वाचवू देतील का? मैं जब से सुन रहा हूँ ये सब, पर मैं बोलता हूँ ऐसा करना ही काय को यार. अबे हो, नोकरी करते तुझी बायको. म्हणून तुझं ठीक आहे. वरच्यांचं कसं सगळं दबून जातं. सारी दाबदूब करायला कसं एकत्र येतात ते सगळे. चाय तो दे यार जल्दी. अरे छोड़ चाय पीने दो पहले. यार फालतू. अरे चाय देना यार तुम्हारा हमेशा का ये यार कुछ भी नहीं छोड़ता यार तुम्हारा छोड़ने का अरे चाय यार तू म्हणजे वरचे करतात तेच खालच्यांनी करायचं. का करायचं नाही? पण मी म्हणतो का करायचं? करायचं नाही तर मग जगायचं कसं? म्हणजे तसं काही केल्याशिवाय जगता येत नाही म्हणून करायचं. मग काय तर. पण तसंच जगणं म्हणजे जगणं आणि बाकीचं जगणं म्हणजे काही जगणं नाही असंच ना? पण तसं बाकीच्यांनी जगू नये का? जगावं ना, पण तसंच जगावं असं कशाला? म्हणजे साऱ्या सुखसोयी सुविधा सारं काही त्यांच्यासाठीच फक्त का? पण बाबा तुम्ही तरी आज राहणार आहात का बिना लाईटना कंदिलावर? हे पहा, बेसिक अम्युनिटीज मिळवणं वेगळं आणि चैनीच्या वस्तूंसाठी भ्रष्ट मार्गांचा अवलंब करणं वेगळं. अहो पण चैनीच्या म्हणजे काय हो बाबा? फ्रीज, टीव्ही, बाईक, वॉशिंग मशीन, शॅम्पू, स्किन केअर लोशन, मोबाईल, AC. अहो ह्या तर अगदी बेसिक अम्युनिटीज झाल्या की नाही आज. आणि काय हो, उद्या एखादी चांगली साडी नेसणं याला देखील चैन म्हणणार आहात का तुम्ही? चांगली साडी नेसणं चैन नाही, हां, पण दर महिन्या 15 दिवसांनी चंदी लावल्यासारख्या घरी येणाऱ्या साडीवाल्यांकडून 1500च्या साड्या उधार करूनही घेतच जाणं ही काय बेसिक अम्युनिटी झाली? तरी बरं बायको नोकरीची आहे तुमची, नाहीतर माहित नाही अंगावर काय ठेवलं असतं आणि काय नाही. मुद्दा बायको नोकरीची असण्या नसण्याचं नाही ह्या बाई. नाहीतर काय आहे मग? सांगा ना काय आहे ते. अकारण सुखसोयींची सवय लागली की त्या हव्याच वाटतात माणसाला आणि त्यांना काही अंतच नाही. मग अशा किती सुखसोयी दिल्यात हो तुम्ही मला. 25 वर्षात 2 बांगड्या करून घालता आल्या नाहीत बायकोच्या हातात आणि चालले मोठे गोष्टी सांगायला. अगं पण
त्यामुळे काही अडलंय का आपलं? कसं नाही? काय कसं झालं? नाही? काय झालं? बाकीच्या बायका बघा ना, कशा गळाभर दागिने, हातभर बांगड्या, ठसठशीत सोन्याच्या, कशा छान दिसतात. आणि मी ही तुमची बायको अशी लंकेची पार्वती. बाबा काय चूक बोलते ती? हा अहो बाकी मुलं बघा बरं, स्कूटर बाईक कार घेऊन फिरतात आणि आपण अजून मोपेडवरूनच पुढे सरकत नाहीये. हो ना. आणि मी 12 वर्षाची झाले की तुम्ही फ्रीज आणणार होता, त्याचं काय झालं? अहो त्यानंतर अजून 10 वर्ष जास्त झाली आहेत. अगं युरोपात फ्रीजमुळे पृथ्वीवरच्या ओझोनच्या थराला नुकसान पोहोचत आहे. हा. म्हणून फ्रीज फेकून देण्याची चळवळ चालली आहे. एन्व्हायरमेंट राहू द्या ही सारी न करत्याची भाषणं. म्हणजे त्या साऱ्या सुखसोयी सुविधा भेटल्या म्हणजे झालं का जगणं? पण त्यांच्याशिवाय जगणं हे काय जगणं आहे? म्हणजे जगायचंय म्हणून करायचं ते, की सुखसोयी सुविधा हव्या म्हणून? आता जगायचं म्हटलं म्हणजे बिना सुखसोयी सुविधांशिवाय कसं काय जगणार? याचा अर्थ प्रश्न मुळात काय जगणार, कसं काय जगणार याचा आहे. तसंच नाही. मग कसं? हो म्हणजे तसंही तसंच. पण म्हणजे तसंच असंही नाही, पण तसंच. हो तसंच. काय हवं काय हो माणसाला जगायला? काय नको? काय हवं? सारं म्हणजे बायको, पोरं, घरदार, पैसा, नोकरी अथवा व्यवसाय आणि थोडीशी प्रतिष्ठा, त्यासाठी पद, अधिकार, त्याची सत्ता आणि ते सारं मिळवण्याची इच्छा, लालसा, त्यासाठी धडपड, त्याची तयारी. त्यासाठी अशी ये ना जवळ. अहो पण त्यात काय एवढं? नाही हो, तसं नाही. पण काय लोक काय म्हणतील असंच ना? हो. अहो मग हे पहा, इथले जेवढे लोक आहेत ना ते जे काय म्हणतील असं तुला वाटतंय त्यांच्यातल्या एकेकाबद्दल सांगू तुला? अय्या काय सांगणार आहे हो? म्हणजे ती जावळेकर. हां. तुला काय वाटतं? काय? प्रत्येक सेक्शनच्या प्रत्येक कामात ती काय एक्सपर्ट आहे? हो. अहो पण सगळे कंट्रोलिंग सेक्शन सांभाळले तिनं प्रमोशनच्या आधी आणि अगदी सक्सेसफुली. पण येणाऱ्या प्रत्येक हेड ऑफ द डिपार्टमेंटची बायको अगदी खाजगी मैत्रीण असते तिची. अय्या हो. अगदी तिच्या मार्केटिंग पासून तर घरचा मेन्यू डिसाईड करेपर्यंत. अहो त्यांच्या बायकोची असते ना, तिचे पब्लिक रिलेशन्स चांगले आहे एवढाच त्याचा अर्थ. एवढाच नाही काही त्याचा अर्थ. हे बघा, तुम्हा पुरुषांना वर्किंग लेडीबद्दल असं काही सगळ्याला हवंच असतं. सगळ्याच वर्किंग लेडी बद्दल नाही काही. मग त्या वराडेबाईंबद्दल कोणी काही बोलतं? आणि त्या गोखलेबाईंबद्दल? अहो वराडेबाईचे ठीक आहे हो, पण तुम्हाला काय ठाऊक आहे त्या गोखलेबद्दल? का? अहो हाडके बरोबर चांगली 3 दिवस नाशिकला राहून आली आहे ती मागच्या त्यांच्या दौऱ्याच्या वेळी. काय सांगतेस काय तू? हा मग मला सांग, आपलं जे काही चाललंय त्यात काय वावग आहे ग? अहो तसं नाही, म्हणजे मी कुठे काय म्हटलंय तसं नाही ना? नाही. आता कशी? नाही ना.
वाटेल ते करण्याची तयारी. कशी? कशीही. अगदी लोकांचे गळे कापून? हो हो, अगदी लोकांचे गळे कापून. म्हणजे आपलाही लोकांना कापू देऊन? आपला तेवढा वाचवून. म्हणजे प्रत्येकानं आपला गळा तेवढा वाचवायचा आणि दुसऱ्याचा कापायचा. येस. पण हे कसं शक्य आहे? का? त्यात अशक्य काय आहे? नाही, म्हणजे हे करणार कसं? सोपं आहे. कसं? हे असं, एक हात आपल्या गळ्यावर, बरं, दुसरा त्याच्या गळ्यावर. असं 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 समजलं? हो. काय? हेच, एक हात आपल्या आणि दुसरा त्याच्या गळ्यावर. फक्त दाबायचा तो दुसऱ्याचा गळा. पण चुकून आपलाच दाबला गेला तर आपल्याच हातून? आपला कसा दाबला जाईल? का? दुसऱ्याचा नाही का हात आपल्या गळ्यावर राहणार. हो, म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण त्याचा गळा दाबायचा, तो आपला दाबेल, असंच ना? हो, तसंच. हां, म्हणजे प्रत्येक 2 माणसांनी एक एक गळा दाबायचा. आपण त्याचा, त्यानं आपला, त्याचा आपण, आपला त्यानं. बरोबर? हो हो. मग का हो, त्यानं त्याचा आणि आपण आपलाच दाबला तरी काय फरक पडणार आहे? फरक कसा पडणार? कसा? अहो, ती आत्महत्या नाही का होणार? अरे हो हो. आणि आत्महत्या हा गुन्हा नाही का होणार? हो, हेही खरं. पण मग हत्या हा गुन्हा नाही का होणार? आता त्यात हत्या कसली? आपण दुसऱ्याचा आणि दुसऱ्यानं आपला गळा दाबणं, ही हत्या. छे छे, त्यात हत्या कसली? हा तर निसर्गाचा नियम झाला. तो कसा काय बुवा? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. हे बघ, हा व्हिडिओ कॅमेरा, या नोटा, आणि एक लक्षात ठेव, हा कॅमेरा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. अच्छा. थोडासा जरी अँगल चुकला ना तर तुझी बोटं आणि चेहऱ्याचा भाग देखील येणार त्यात, आणि तसं व्हायला नको आहे. हा, त्याची काळजी नको आहे. मी केली आहेत ही असली काम अगोदर, हे ठाऊक आहे ना नीट. फक्त माणूस दाखवा, जागा दाखवा. प्रत्यक्ष तो त्या घेताना त्याचा चेहरा आणि हातात स्पष्ट नोटा दिसल्या पाहिजेत. जेवढी वाक्य ठरली आहेत बोलायची तेवढ्यातच आटपलं पाहिजे. कमी जास्त व्हायला नको आहे. हा, ठीक आहे. किती वेळाचं घ्यायचंय? फक्त 2 मिनिटं. पण ह्या 2 मिनिटांनी त्याच्या पदाचा राजीनामा दिलाच गेला पाहिजे. पण समजा चुकून त्याच्या राजीनाम्याचा परिणाम साधण्या इतकं सारं परिणामकारक झालं नाही तर काय होईल? खटला, अब्रू नुकसानीचा आणि कायमची सुट्टी. म्हणजे असं की जो अधिक फिट असेल तोच उरेल. अच्छा अच्छा, म्हणजे हे सारं जगण्यासाठी नसून फिट असण्यासाठी करायचं तर? छे, जगण्यासाठीच. जगण्यासाठीच हे करायचं आणि ते करण्यासाठी फिट राहायचं. आणि फिट राहण्यासाठी? त्यासाठी तर हे सारं हवं. सत्ता, अधिकार, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, टाळ्या, हार, फोटो, प्रसिद्धी, पाठिंबा. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ही सारी फिट राहण्यासाठीच्या व्यायामाची साधनं. तसं म्हणा हवं तर. पण मग ही साधनं मिळवण्यासाठी काहीतरी करणं आलंच.
आलं ना? हं. आलं ना लक्षात आता? हो हो आलं बरं का, आलं लक्षात. काय? हेच की जगण्यासाठी हे करायचं, त्यासाठी फिट राहायचं. फिट राहण्यासाठी ही साधनं जमवायची आणि ती जमवायसाठी आपला एक हात दुसऱ्याच्या गळ्यावर दाबायचा आणि आपला आपल्या गळ्यावर, आपला गळा वाचवायला. जो फिट तो वाचेल, जो अनफिट तो मरेल. बरोबर. पण हा मरणारा अनफिट कशामुळे मरेल? साधनांअभावी. हा म्हणजे त्याला ती जमवता आली नाही म्हणून मरेल. बरोबर. म्हणजे प्रत्येकानं कसं साधन संपन्न असण्यासाठी जगणं. छे छे, हं? पुन्हा गलत होते. कशी? साधन संपन्न असण्यासाठी जगणं नव्हे हो, मग जगण्यासाठी साधन संपन्न असणे. हो पण साधनं संपन्न असण्यासाठीच करायचं आहे ना ते सारं. वारचे करतात तसंच खालच्यांनी. म्हणजे त्यासाठी जगावं लागेल ना या संघर्षात क्षणोक्षणी न मरता, प्रत्येकानं दुसऱ्याला मारून. म्हणजे बराचसा वेळ हा असा त्याला मारण्यात आणि आपण न मरण्याची सर्कस करण्यातच घालवा, असंच ना? हो म्हटलं तर असंच. पण का हो, यात वाढणार काय? म्हणजे नाही, यात नेमकी वाढ कशाची? त्याची, जगण्याची, संघर्षाची की साधनांची? साऱ्यांचीच. म्हणजे संघर्ष वाढला हं. की त्यासाठीची साधनं वाढणार, साधनं वाढली की संपन्नता वाढणार. कारण साधनांची निर्मिती करायला तंत्रज्ञान लागणार, ते निर्माण करायला बुद्धी लागणार, तिचा वापर होणार, त्यातून रोजगार, त्यातून पैसा, त्यातून साधनं, त्यातून संपत्ती, त्यातून साधनं, त्यातून संपत्ती, त्यातून साधनं. हा, आणि हे चक्र असंच फिरत राहणार. हे चक्र फिरतं राखणं म्हणजे जगणं, असंच ना? तसंच नाही. मग कसं? हे बघा, असं बुद्धिवादी माणसासारखं सरळ जगणाऱ्याला गोंधळून टाकायचं काम कशाला करतात? अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत जे चाललं होतं आपलं ते सरळ जगण्याबद्दल चाललं होतं तर. मग आणि त्याचा बुद्धीशी काही संबंध नव्हता. मुळीच नव्हतं. म्हणजे ज्यामुळे गोंधळल्यासारखं वाटेल ते तेवढं बुद्धीशी संबंधित. यस. म्हणजे सरळ जगण्याबद्दलचं जे तत्वज्ञान सांगणं चाललं होतं ते बुद्धिविहीन होतं तर. म्हणजे असं की जे बुद्धिविहीन ते आणि तसं जगण्यासाठी हे तत्वज्ञान वरच्यांचं, खालच्यांचं वरच्यासारखी खालच्यांनी वगैरे वगैरे. नाही, तसं नाही. मग कसं? म्हणजे असं की साधनं देखील वाढवायची ना वाढणाऱ्या माणसांसाठी. पण या गळसेपीत मग वजा झालेल्या माणसांच्या वाट्याची साधनं, संपत्ती कुणाच्या वाट्याची, कुणाला वाटायची आणि कुणी वाटायची? हो, ती वाटायची कशाला? मग लाटायची. हा, कोणी? अर्थात फिटेस्ट असेल त्यांनी. अरे पेपर बघितला का? पेपर का काय झालं? चपराशाच्या जागेसाठी 5 PhD झालेल्यांचे अर्ज. येणार आज? विचारतंय कोण PhD ला आज? आणि 200च्या वर ग्रॅज्युएट्स. बापरे. त्यातले 20 BE इंजिनियर्स. अरे 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 अरे. त्यातल्या PhD वाल्यांना पेपरवाल्यांनी विचारलं की तुम्ही कसा काय अर्ज केला तिथं? तर त्यांचं उत्तर आहे की नोकरी लागणं आज लॉटरी लागण्यासारखं झालेलं आहे. कोणाला लागेल कोण जाणे. मग ती कसली का असे ना. खरंय. नोकऱ्या उरल्यातच कुठे, ज्या उरल्यात त्यावरच सगळ्या उड्या पडणारच. मग त्या चपराशाच्या असोत की कॅन्टीन बॉयच्या.
अरे पण मग मी म्हणतो उपयोग काय त्या शिक्षणाचा, शिक्षण संस्थांचा आणि त्या पदव्या विकत घेण्याचा आहे ना, उपयोग आहे. कुणाला? शिक्षण सम्राट होणाऱ्यांना. म्हणजे शेकडो संस्थांमधून कोट्यावधीचा पैसा गोळा करायचा, लाखोंनी पदव्या वाटायच्या, आणि तिकडे नोकऱ्यादारांवर भरमसाठ पैसा खर्च होतो म्हणत म्हणत दुसरीकडे नोकऱ्या मात्र वेगानं संपवत जायच्या. म्हणजे ज्यासाठी शिक्षणानं फिट माणसं तयार करायची तिथंच ती पुढं अनफिट ठरवायची, कुजवायची. म्हणजे असं की चपराशाच्या जागेसाठी पात्रता मॅट्रिक्युलेशन, त्या पातळीपेक्षा अधिकच्या शिक्षणाची, त्यातून येणाऱ्या जादा अकलेची गरज नाही म्हणून PhD अर्जदार अनफिट, आणि मॅट्रिक्युलेशन पेक्षा कितीतरी अधिक पात्रता असलेले अर्जदार आले म्हणून निव्वळ मॅट्रिक्युलेशन वाले देखील अनफिट. बरोबर. म्हणजे मग जागाच भरायच्या नाहीत असंच ना? अगदी बिलकुल बरोबर. म्हणजे असं करत करत आहे त्या नोकऱ्या देखील संपायच्या. काय झालं रे? काहीच नाही. म्हणजे अजून पगार नाहीच ना? किती महिने? 3 महिन्यांपासून नाही. अजून किती ते ठाऊक नाही. काय चाललंय काय हे? नोकर कपात. अरे पण पगार न देताच. पगार? अरे तिकडे तर पेन्शनर्सला पेन्शन देखील मिळालं नाही म्हणून म्हातारे बिचारे रस्त्यावर बसले. पैसा नाही म्हणून कपात. छान छान उपाय आहे. अरे पण नाही म्हणजे काय? गेला कुठे पैसा? स्कॅम मध्ये. आधी पैसा दुप्पट तिप्पट चौपट करण्याची भरमसाठ आश्वासनं द्यायची, पैसा गोळा करायचा, नंतर कुठं कुठं गुंतवायचा, आणि मग बुडाला बुडाला म्हणून हाक बोंब करायची. पगारदारांनी मात्र वाढ मागितली की तिजोरीवर बोजा पडतो म्हणून हाकाटी पिटायची. तिकडे त्यांनी नफा मात्र कितीही कमवायचा, टॅक्स कितीही बुडवायचा, त्यावर कोणतंच सिलिंग नाही. पगार वाढीवर मात्र सिलिंग, नोकर भरतीवरही सिलिंग. हे मात्र खरंय. पण काय मी म्हणतो, असं का करू नये? कसं कसं कसं? कामाचा दिवसच 8 तासांऐवजी 4 तासांचा करायची मागणी, ती करायला संघटना हव्यात ना दमदार आपल्या. हे खरंच आहे म्हणा. पण मग अशानं व्हायचं कसं? व्हायचंय काय? देशोधडीला लागायचं. त्या टीव्हीतल्या बातम्यातले लोक बघतो ना आपण, एकमेकांवर चाललेले हल्ले, निर्वासितांच्या रांगा, जाळपोळ, लूटमार झालेली घरं, इकडेही दूर नाहीत ते दिवस आता. खरंय, माणसांवर खर्चच जर करायचं नाही तर. अरे माणसांची किंमत राहिली आहे कुठे? ती म्हणजे निव्वळ प्यादी झाली आहेत पैशाच्या खेळातली, सत्याच्या शिड्या वाहणारी. म्हणजे हा शेवटी जुन्या रोमन माणसांचा नवा खेळ. तर असं म्हणावं तर म्हणायचं काय त्यात? ते तर स्पष्टच दिसतंय. हे बघा, रोमन म्हणा, ग्रीक म्हणा, आर्य म्हणा की अनार्य, चाललंय ते असंच आहे. अहो पण मग वंचितच राहणार, उलट वाढणार. उघडच आहे. म्हणजे अमाप साधनं तरी अमाप वंचित. म्हणजे अधिकाधिक साधनं कमीत कमी हाती. म्हणजे माणसं कमी, साधनं अधिक, म्हणजे सुबत्ता. आलं ना लक्षात आता? सुबत्ता म्हणजे काय ते? हो, म्हणजे माणसं कमी करायची आणि त्यासाठी ती आपसात लढवायची, धरणं बांधायची मोठमोठी, म्हणजे ती विस्थापित होती. जमीन सुपीक होईल, पाण्याखाली येणारी, आणि गावं पाण्याखाली येणारी, आणि गावं पाण्याखालची ती पर्यायी जागेवर बसवायची, आणि मालकी त्यांच्या गावावरची ती त्यागायची. राष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी एवढं तर करायलाच लागेल ना, राष्ट्रासाठी त्यांना. पण मालकी का म्हणून सोडायची? सैनिक का म्हणून प्राण सोडतात सीमेवर? अरे त्यांचं गाव म्हणजे काय राष्ट्राच्या सीमा झाल्या काय असा प्राण सोडायला? असं नाही हो. मग कसं?
धरणांनी पाणी अडेल, हं, पाण्याने पिकं येतील, बरं. पिकातनं पैसा, हं, पैशातनं भांडवल, हं. भांडवलातून उद्योग. उद्योगासाठी मजूर लागतील, कामगार आणि कर्मचारी. हो तर. ते मिळवायचे त्या विस्थापितांमधून. शिवाय घरकामाला माणसं मिळतील पगारदारांच्या. माणसं म्हणजे एकूण कच्चा माल तर. मानवी संसाधन. विकासाची शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक तयार केलेली सामग्री. प्रदूषणानं खोकळणारी, औषधानं वंचित, मोठ्या खर्चिक चकचकीत दवाखान्यांची पायरी देखील चढू न शकणारी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याअभावी हेपॅटायटिसनं मरणारी, पिण्याचं शुद्ध पाणी विकत घेण्यासाठी अनफिट सामग्री. विकासाची. कोणाच्या? कोणत्या? विकास. शुद्ध हवेची दुकानं उपलब्ध करून देणारा, शुद्ध पाणी साऱ्या जगाला उपलब्ध करून देणारा, चंद्रावर प्रवासी उतरवून मंगळावर वस्ती करायला निघालेला, आधी सारं जग नासवून नंतर शुद्ध पाणी देखील विकण्याचा धंदा करणारा, आधी सारी हवा दूषित करून नंतर ऑक्सिजन बारमधून शुद्ध हवा देखील विकणारा, त्यापासून अपाय होऊ नये म्हणून टोचून घेण्याच्या लसीही विकणारा. विकास. पण विकासाच्या प्रक्रियेत सुबत्तेच्या शोधात आणि सुखासीन जीवनासाठी एवढी किंमत तर मोजावीच लागेल ना. पण कोणाला आणि कोणाच्या जीवनासाठी? थोडी माणसं आणि अधिक साधनं म्हणजेच शेवटी विकास. की अधिकांना कमीत कमी श्रम आणि अधिकाधिक मोबदला व रिकामा वेळ म्हणजे विकास. शेवटी या व्याख्या ठरवायच्या कोणी? कोणी? या संघर्षात उरेल त्यांनी. म्हणजे तोच शेवटी फिट, बाकीचे सारे अनफिट. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी नभोनाट्य फिट अनफिट ऐकलत. लेखक होते डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी. यातील सहभागी कलावंत डॉक्टर सुनील पारसे, प्रकाश लुंगे, नरेंद्र शिंदे, दिलीप म्हैसाळकर, विजय व्यवहारे, राजेंद्र देशपांडे, नीता खोत आणि अंजली तुरुक्कर. निर्मिती सहाय्य प्रदीप जारोंडे, जावेद खान यांचं होतं. दिग्दर्शक चंद्रमणी बेसेकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.